मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र की जय. 500 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्रीराम आपल्या घरी परतत आहेत. आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि प्रत्येकाच्या मनात साठवून ठेवावा असा दिवस होता. मस्त राममय वातावरणात आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर मूग असतात, त्यांना मी भिजत ठेवले होते, त्यांना मोड आले. आता त्याचं सॅलड बनवणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या मुगाची भाजी बनवते. मस्त असे मोड आले होते. त्याच्यानंतर काल मी ढोकळ्याचं पीठ भिजत घातलं होतं आणि त्याचे आता ढोकळे बनवून घेणार आहे. ढोकळा शिजत होता तोपर्यंत बाहेरचं झाडून पुसून घेतलं आणि मस्त अशी रांगोळी काढायला बसले. प्रभू श्रीराम 500 वर्षाचा वनवास करून आपल्या घरी परत येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी तयारी तर जोमाने केलीच पाहिजे. त्यासाठी मस्त असं बाहेरचं आम्ही सगळ्यांनी झाडून पुसून घेतलं आणि रांगोळी काढायला बसलो होतो. प्रत्येकाच्या दारोदारी रांगोळ्या दिसत होत्या. सुंदर रंगीबिरंगी फुलांची आरास झाली होती. प्रत्येक जण अगदी श्रद्धेने मनोभावे देवाची आज प्रार्थना करत होते आणि देवाचे स्वागत करत होते. प्रभू श्रीराम सीता माता सोबत 14 वर्षांच्या वनवासाला गेले. जेव्हा ते परत आले त्यावेळेला आपण दिवाळी हा सण साजरी करतो. आता तर प्रभू श्रीराम 500 वर्षांचा वनवास संपून अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. मग तर हा दिवस इतक्या जोशात साजरा केला पाहिजे की सगळेजण बघत राहिले पाहिजेत असा विचार प्रत्येकाच्या मनात फिरत होता आणि प्रत्येक जण बोलून जरी नाही दाखवला तरी प्रत्येकाच्या कृतीतून ते दिसत होतं. म्हणजे बाहेर श्रीरामांचे चित्र लावणे, रांगोळ्या काढणे, फुलं आणून फुलांचे हार बनवणे, दिवे लावणे, त्याच्यानंतर लाइटिंग लावणे, मस्त झाडून घेणे. प्रत्येक जण एकदम सुंदर आणि राममय वातावरणात तल्लीन झालं होतं. प्रत्येक ठिकठिकाणी रामाची गाणी चालू होती. प्रभू श्रीराम येणार म्हणून प्रत्येक जण त्यांच्या तयारीसाठी आपल्या परीने जे होईल ते करण्याचा प्रयत्न करत होते आणि प्रत्येकाने केलाच पाहिजे, कारण प्रत्येकासाठी गर्वाचा हा आजचा दिवस होता आणि आजचा दिवस हा कधीही न विसरणारा असा होता आणि या ऐतिहासिक दिवसाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. हे आपलं भाग्यच आपण समजायला पाहिजे, कारण कितीतरी पिढ्या लोटल्या हा दिवस पाहण्यासाठी आणि ती आपण पिढी आहे जिला हा दिवस बघण्याचा चान्स भेटलेला आहे आणि त्याची आपण खूप जास्त नशीबवान समजलं पाहिजे स्वतःला. मी रांगोळी काढताना मोबाईलवर बघूनच काढत होते आणि बऱ्यापैकी मनाने पण काढत होते. जे वरचं धनुष आहे ते वरती ठेवलं आणि त्याच्या खाली गोल काढून त्याच्यामध्ये नारंगी रंग भरलेला आहे, भगवा रंग भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग नंतर जय श्रीराम मी लिहिणार होते. आधी सगळ्यात बाहेरची जे आउटर आहे ते क्लिअर करून घेतलं म्हणजे नंतर आतमध्ये जाता येईल. आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येकाने आपल्या दाराच्या समोर अशीच मोठी मोठी रांगोळी काढली होती आणि प्रत्येक जण अगदी सकाळपासून लवकर उठून डबा करून, ज्यांच्या डबे असतात त्यांना पाठवून आणि मग अशी रांगोळी काढायला बसले होते. एकदम मस्त वाटत होतं, खरंच एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं. देवाची गाणी ऐकायला येत होती आणि अशा प्रकारे माझी आउटर काढून झाली आणि आता आतमध्ये मी जय श्रीराम असं लिहिणार होते. आणि अशा प्रकारे माझी रांगोळी ही काढून झालेली आहे. कशी झाली रांगोळी मला नक्की तुम्ही सांगा आणि जय श्रीराम नक्की कमेंट करा. आणि अशा प्रकारे होते पूर्ण रांगोळी आणि आजूबाजूने देखील छान अशी बॉर्डर काढली होती. मस्त असं सुंदर असं दिसत होतं. प्रत्येकाच्या दारासमोर अशा रांगोळ्या होत्या. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला देखील अशा छान अशा रांगोळ्याची बॉर्डर काढली होती. बाहेरचं रांगोळी काढेपर्यंत आतमध्ये ढोकळा मस्त असा शिजला होता आणि मध्यंतरी गॅस बंद केल्यामुळे थंड पण झाला होता आणि आत आल्यानंतर मस्त असे चिरा पाडून स्क्वेअर करून घेतले त्याचे. मस्त अशी ढोकळ्याची फोडणी, जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्याच्यानंतर मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून छान अशी फोडणी तयार केली आणि शेवटला थोडीशी अर्धा चमचा साखर टाकली का ढोकळ्याला एकदम परफेक्ट अशी टेस्ट येते. आणि त्याच्यानंतर मग जी ही बनलेली फोडणी आहे ती थंड झाल्यावर ढोकळ्याच्या वरती टाकली आणि मस्त असा एकदम फुगलेला असा मस्त ढोकळा तयार झाला. त्याच्यानंतर टी व्हीवरती आम्ही श्री प्रभू रामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बघत होतो. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी तिथं होते. अजून बरेचसे पाहुणे मंडळी तिथं आले होते. ते
मोठी लोक ह्या सोहळ्याचा आनंद घेत होते, त्याप्रकारे अथर्व देखील एकदम मग्न होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जशी टीव्ही चालू झाली होती तेव्हापासून बघत होता. आश्चर्य असं होतं की तो एकटा काहीही न सांगता बघत होता, मध्येच नमस्कार करत होता. इतकं कौतुक त्या छोट्या लेकराला सुद्धा झालं होतं, इतका मोठा हा सोहळा आपला होता. आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी बसून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बघितली. प्रत्येकाचा ऊर गर्वाने फुलेल असा हा क्षण होता. किती तर लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते, जे थांबत सुद्धा नव्हते, कारण प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. एकदाची तो दिवस आला ज्याची कित्येक वर्ष कित्येक पिढ्या वाट बघत होत्या. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही बाहेर मंदिर दर्शनासाठी गेलो. इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक जण हा सण साजरा करत होता आणि प्रत्येकाने प्रभू श्रीरामाच्या आगमनासाठी आपल्या परीने तयारी केली होती. म्हटलं तसं प्रत्येक ठिकाण, प्रत्येक चौक, रस्ते, गल्ली बोळ सगळे राममय वातावरणात तल्लीन झाले होते. त्याच्यानंतर थोडंसं घराकडे आलो आणि घराचं पण बहुतेक असं काम आता झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात. इथं देखील सुंदर अशी मस्त रांगोळी काढली होती ज्याच्यात जय श्रीराम असं लिहिलं होतं. आणि रांगोळीच्या जे बाजूला आहेत तिथं संपूर्ण ठिकाणी दिवे लावले होते, कारण बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती त्यावेळेला. आणि आतमध्ये गुढीपाडव्याच्या गुढी उभा केल्या होत्या. मस्त आणि सुंदर असं मंदिरामध्ये आकर्षक अशी रोषणाई होती. आणि मंदिरामध्ये अथर्व देखील छान असं चालत होता, त्याला पण मजा येत होती चालायला. भरपूर लोक दर्शनासाठी आले होते, महाराजांचं दर्शन घेत होते. आम्ही देखील लाईनमध्ये राहून दर्शन घेतलं. इथं तुम्ही दिवे बघू शकता, प्रत्येकाने आपल्या परीने एक एक दिवा इथं लावला होता. प्रत्येक जण एकदम आनंदात तयार होऊन जोशाने इथं आलं होतं. आणि इथं तुम्ही महाराजांचं दर्शन करू शकता. मंदिर दर्शन झाल्यानंतर थोडंसं पुढं गेलो आणि तिथं मस्त असं सजावट केली होती. DJ लावले होते, गाणी चालू होते, प्रभू श्रीरामाच्या नावाचा गजर चालू होता आणि भरपूर लोक जमा झाले होते आणि प्रत्येकजण इथं आनंदामध्ये सहभागी झाला होता. आता तुम्ही अथर्वची इथे रिॲक्शन बघा, किती छान देतो. आजचा दिवस अशा प्रकारे आम्ही साजरा केला. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकाचे पाय जागेवर थांबत नव्हते. प्रत्येकजण आनंदाने नाचत होता, उत्साहाने नाचत होता. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा आजचा दिवस म्हणजेच 22 जानेवारीचा, ज्या दिवशी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येमध्ये, तो साजरी केला. आणि तुम्ही कशा प्रकारे केला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही एकदम उत्तमच केला असणार आहे. प्रत्येकाने आपल्या परीने प्रभू श्रीरामांच्या आगमनाची तयारी केली. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. परत एकदा सगळ्यांना जय श्रीराम.